पड़गा टोल प्लाजा टोल वसूली वाहन से चालू पर सड़क की खराब स्थिति को नजरअंदाज कर टोल वाले सांसद बाल्या मामा ने टोल वसूली का लिया जायजा। नासिक हाईवे पर कई जगह गड्ढे हैं और कई जगहों पर सड़क निर्माण का काम धीमी गति से चल रहा है। इस मार्ग पर पड़गा नकीस अर्जुनोली में टोल वसूला जाता है, लेकिन टोल वसूलते समय इस मार्ग पर कई तरह की दिक्कतें आती हैं। टोल वसूलने वालों द्वारा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा निर्धारित नियमों का उल्लंघन किया जा रहा है। इसलिए भिवंडी लोकसभा सांसद सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा ने आरोप लगाया है कि इस राजमार्ग पर पड़गा टोल प्लाजा पर केवल टोल वसूला जा रहा है। उन्होंने शनिवार रात टोल प्लाजा क्षेत्र का दौरा किया और चेतावनी दी है कि वह जल्द ही टोल वसूली में भ्रष्टाचार का पर्दाफाश करेंगे। नासिक हाईवे पर कई जगहों पर काम धीमी गति से चल रहा है और सड़क की खस्ता हालत के कारण कई दुर्घटनाएं हो चुकी हैं, जिसमें निर्दोष लोगों की जान चली गई है। इस बीच इस टोल वसूली बिंदु पर कई बार ट्रैफिक जाम की स्थिति भी बनी है और हम भी इससे प्रभावित हुए हैं। नागरिकों और वाहन चालकों को आवश्यक सुविधाएं प्रदान करने में टोल प्रशासन ढिलाई बरत रहा है। जब भी यात्री सुविधाओं का मुद्दा उठाया जाता है तो टोल प्रशासन द्वारा टोल वसूली न करने का मुद्दा हमेशा उठाया जाता है। इसलिए पिछले 2 दिनों से हम खुद इस टोल बूथ पर दिन रात कार्यकर्ता तैनात किए गए हैं और शुक्रवार, शनिवार और रविवार 3 दिनों तक टोल बूथ से गुजरने वाले वाहनों की रिकॉर्डिंग की जा रही है। उसके बाद हम जल्द ही इस टोल कंपनी के भ्रष्टाचार को उजागर करेंगे और टोल कंपनी का समर्थन करने वाले राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग करेंगे। ऐसा भिवंडी लोकसभा सांसद बाल्या मामा ने चेतावनी दी है। गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून मला अनेक तक्रारी टोल नाक्याविषयी येत होत्या। खरं म्हटलं तर टोल नाक्यावर काही मीटरच्या डिस्टन्सचा एक नियम आहे, परंतु तो नियम तोडून इथं 1-1, 2-2 किलोमीटर लाईन या टोलवर लागतात आणि तरी सुद्धा कुठल्याही पासून टोल मध्ये सूट दिली जात नाही। स्वतः मी 2 ते 3 वेळा या ट्रॅफिक मध्ये अटकलो होतो, तेव्हा मी त्यांना विनंती देखील केली होती की जो तुमचा येलो मार्क आहे त्याचा नियम पाळा। आणि आपल्याला कल्पना असेल जेव्हा हा ठेका दिला गेला त्यावेळेस जे काही नियम होते कुठल्याही नियमाचं, परंतु कुठल्याही प्रकारचं नियमांचं पालन हे टोल प्रशासन करत नाही। सगळ्यात महत्वाचं टोलमुळे जी काही पुढची गावं आहेत, पडगा असेल, कोशिंबी असेल, कसारापर्यंत हे सगळ्या गावात जी डेव्हलपमेंट होणार होती वेअरहाऊसच्या माध्यमातून ती डेव्हलपमेंट देखील पूर्णपणे थांबली गेली। आणि म्हणूनच या टोल विषयी अनेक तक्रारीनंतर काही निवेदन दिली, परंतु टोल प्रशासन ऐकायला तयार नाही। एकंदरीत रोजचं कलेक्शन हे 34 लाखाचं त्यांनी मला दाखवलं, परंतु हे चुकीचं कलेक्शन आहे। आतापर्यंत टोलच्या करारापेक्षा काही पटीने टोल वसुली झालेली आहे, परंतु टोलचा हा राक्षस का पोचला जातो हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आणि म्हणूनच आज इथं मी स्वतः माझे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून ही जी टोल वसुली केली जाते त्या सगळ्या गाड्यांची एक नोंद करून घेत आहे। 3 दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवार, आणि त्यानंतर मग जो कलेक्शन असेल तो कलेक्शन आणि हे दाखवत असलेलं कलेक्शन याच्यात काय तफावत आहे आणि त्याच्यानंतर टोल प्रशासनावर काय कारवाई करायची याचा निर्णय आम्ही सगळेजण घेऊ। मी हेच तर सांगतो ना की ह्या टोल प्रशासनाने उड्डाणपूल असतील, सर्व्हिस रोड असतील, अंडरपास असतील, गार्डनचा मधल्या झाडांचा विषय असेल, हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स सेवेचा विषय असेल, कुठलेही नियम खास करून रस्त्याची दुरावस्था आपण पाहिले असेल, किती लोकांचे इथे जीव गेले, म्हणजे कुठलेही नियम हे लोक पाळत नाही। सगळ्या नियमांना पाट्यावर बसून हे लोक वसुली करतात आणि तीही यांच्या नियमानुसार काही पटीने वसुली देखील झालेली आहे, परंतु ही वसुली काही थांबत नाही। आणि म्हणूनच आज इथं सर्वे केला जातोय। हा सर्वे झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मी पुन्हा एकदा आपल्या समोर येईल आणि निष्काळजीपणा असेल तर नक्कीच यांच्यावर कारवाईची मागणी करणार। यांच्यावर देखील आणि NHAI चे जे काही अधिकारी असतील जे यांना पाठबळ देतात
त्या अधिकाऱ्यांनी देखील कारवाईची मागणी करतात.